तुम्ही बघाल तर ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज हे फार फेमस आहेत. हॉट एअर बलून बर हे पोखरामध्ये होता. बर अल्ट्रालाइट एक छोटंसं विमान विथ 1 पायलट अँड 1 पॅसेंजर. बर बर अर्धा तासाची, 45 मिनिटाची, 1 तासाची आपण राईड घेऊ शकता. इट्स अ अल्टिमेट एक्सपिरियन्स. हे डेफिनेटली. म्हणजे कसं आहे ना, अमॉंग इंडियन ट्रॅव्हलर इट्स नॉट प्रमोटेड दॅट मच वेल. आणि तो हिमालयावरनं टूर इट विल बी समथिंग हो, वेगळा अनुभव, टोटल डेफिनेटली सर. वेगळा आणि अनुभव. इट्स ओपन अल्ट्रालाइट फ्लाईट. अच्छा. तुम्ही म्हणजे ओपन आहे सगळ्या बाजूला, यू फील दॅट एव्हरीथिंग इज नॉट पॅक्ड. विमानात बसतो, correct. विमानातनं बघतो त्यावेळेस म्हणजे ते काच वगैरे काचा- असते, बरोबर, पॅक्ड बरोबर, असतं. पण बरोबर. इट्स अ ओपन एअरक्राफ्ट, एक फुलपाखरू सारखं राहतं ते आपण करू शकतो. पॅराग्लायडिंगसाठी पोखरा इज व्हेरी मच पॉप्युलर. त्या व्यतिरिक्त झिप लाईन, अच्छा. जगातली सर्वात स्टीपेस्ट झिप लाईन ही नेपाळमध्ये आहे. बर पोखरापासून थोडं पुढे 2 तासाच्या ड्रायव्हिंग डिस्टन्सवर गेलो तर जगातली दुसरी सर्वात लांबीची, उंचीची बंजी जंप ही पोखरामध्ये किंवा नेपाळमध्ये आहे म्हणूया.